जवळपास 200 शिक्षकांना घेऊन तुम्ही दिल्लीमध्ये आलात, काय नक्की याच्या मागची भावना होती? तुमचे आईवडील सुद्धा शिक्षक आहेत, कसं मनामध्ये आलं की नाही त्यांना आता दिल्लीमध्ये आणायचं? माझं भावना एकच होती, आपण किती जरी मोठे झालो तर शेवट आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये म्हणलं जातं की आपले माता पिता आणि त्याचबरोबरीने ज्यांना आपण मानाचं स्थान देतो तो म्हणजे आमचा शिक्षक असतो. ह्या तिघांचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडण्यामागे महत्त्वाचा वाटा असतो आणि आपल्या आईवडिलांचा आपण ऋण फेडत असताना त्या ऋणातून उतराई होत असताना आपल्या शिक्षकांच्या ऋणातून सुद्धा मुक्त झालं पाहिजे. त्यांचं सुद्धा आपण त्यांनी जे आपल्यासाठी जे त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं त्या शिक्षकांच्या ऋणातून उतराई झाली पाहिजे. ह्या हेतूतून आमच्या शिक्षक मंडळींनी माझ्याकडे की इच्छा व्यक्त केली की आम्ही सर्वांनी तुला दिल्लीला पाठवलं अधिकाराने, पण आम्हाला सुद्धा एकदा दिल्लीला घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळे या सर्व शिक्षक मंडळींना मी आज दिल्ली दर्शन घडवलेलं आहे. राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो की एकीकडे शेतकरी संकटामध्ये आहे, दुसरीकडे कृषी मंत्री विधानभवनामध्ये रमी खेळत आहेत. त्यावरती कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी काय चूक केलेली आहे का, मी कानूनाचा विनयभंग केलेला आहे का, जर मी दोषी असेल तर पुढच्या अधिवेशनामध्ये माझ्यावरती कारवाई करावी, अन्यथा मी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्यांची चूक मान्य केली पाहिजे. आपण ज्या जबाबदारीने आपल्या जबाबदारीचे पद आहे, कृषी मंत्रीपद हे सगळ्यात महत्त्वाचे. माझ्यासारख्याच्या दृष्टीने तर मुख्यमंत्री तो सर्वश्रेष्ठ असतो, राज्याचा प्रमुख असतो. त्यानंतर खालोखाल जर जे खातं असेल ते कृषी, कारण कृषी मंत्री हा शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो आणि तो जो अन्नदाता आहे आपला सर्वांचा अन्नदाता, तो अन्नदात्याला न्याय देण्याचं काम कृषी मंत्री करत असतो. जर कृषी मंत्री जर असं बेजबाबदारपणे जर रमी खेळत असेल तर ही गोष्ट राज्याच्या हितासाठी योग्य नाही. काय नक्की मागणी आहे सर तुमची? राजीनामा घेतला पाहिजे का ते असं म्हणतात की मागून मोठी अशी काय चूक? आमची मागणी काय आहे यापेक्षा ज्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आम्ही जर किती मागणी केली, काय मागणी केली, तर त्यांच्या प्रत्येक पक्षाला पार्टीला प्रमुख असतात, तो प्रमुखांचा अधिकार असतो. त्यामुळे शेवट आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोललो की जे त्यांच्याकडून जे घडलं ते अयोग्य आहे आणि ते त्यांनी मान्य पण केलं पाहिजे. दुसरीकडे तुमचा एक नव्याचा विषय आहे, शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत किरण काळे त्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय राऊत असं म्हणाले की 400 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला, त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. याच्यामधली नक्की सद्यस्थिती काय आहे किंवा तुम्हाला या प्रकरणाची नक्की काय माहिती? सगळ्यात महत्त्वाचं किरण काळे शिवसेनेचे शहर प्रमुख आहे आणि त्या शहर प्रमुखांनी मधल्या काळामध्ये नगर महानगरपालिकेच्या अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणं संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढले होते आणि आज काहीतरी पत्रकार परिषद घेणार होता आणि त्या पत्रकार परिषदेमधून अनेक भ्रष्टाचाराचे पुराव्यानिशी ते मीडियासमोर बोलणार होते. पण राजकीय ताकदीचा गैरवापर करून त्यांच्या जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, मी तर विश्वासाने आणि खात्रीने सांगतो तो गुन्हा टेक्निकल आहे आणि तो फक्त दडपशाहीच्या मार्गाने तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना आज ना उद्या न्याय मिळेल. आपण पाहिलं असेल सत्तेचा किती गैरवापर राज्यात असो, देशामध्ये सत्तेचा गैरवापर चालू आहे. चला सत्ता आहे, सत्ता असल्यानंतर आमच्या मराठी भाषेत सांगतात की बोललं पण जळतं आणि वाळलं पण जळतं, पण सत्य ते सत्य असतं. आता याच्यामध्ये किरण काळेंवरती खोटा गुन्हा दाखल केला असं तुम्हाला म्हणायचं? 100% खोटा गुन्हा दाखल केला. जबाबदारीने बोलतो ना मी, जबाबदारीने बोलतो. याच्या मागे कोण आहे की एवढ्या ताकदीचा वापर? आम्ही कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करीत नाही, पण हे खोटं आहे 100%. आता याच्या विरोधामध्ये नक्की मग तुमची पुढची भूमिका काय? मी आता आमच्या काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो, नगर शहरातला आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो, काँग्रेसच्या पण बोललो. आता सगळं SP ला निवेदन देऊन पत्रकार परिषद घेणार आहेत सगळे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा सगळा प्रकारच काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घडला, की महिलेसोबतचं जे काही गैरवर्तन झालेलं आहे किंवा काय, हे सगळं खोटं आहे. खोटं एवढं चौकातलं ऑफिस येतं, चौकामधलं ऑफिसमध्ये CCTV फुटेज असतात, सगळं असतात. तुम्ही सत्तेचा गैरवापर केलाय ना, हे सांगतो ना. हे काय ऑफिसमध्ये काय या गोष्टी होत असतात का? लंकेंची पुढची भूमिका असं मग या विरोधामध्ये जर खोटं तुमच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर मग पुढची भूमिका काय आहे? तुम्ही आम्हाला विरोधकाची भूमिका आम्हाला पार पाडावं लागणार आहे.
आंदोलन असो, रस्ता रोको असो, वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला ही भूमिका पार पाडणार आहे. संघर्ष आमच्या वाट्याला आहे. शेवट आमचा नेता आदरणीय पवारसाहेब आयुष्यातले 55 वर्ष राजकारण करत असताना 25 वर्ष विरोधी बाका बसून काढलेले, हे सगळे उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले. त्यामुळे आम्ही त्यांच्या कुशीत राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला पण हे संघर्ष गोष्टी आम्हाला माहिती आहेत ना. आज तुमच्या नेत्यांचा वाढदिवस आहे, अजितदादांचा वाढदिवस आहे. काय शुभेच्छा देणार आहेत तुम्ही दादांना? तुम्ही आतापर्यंत दादांना राजकारण समाजकार्यामध्ये वेगवेगळं अंतर असतं. राजकारण हा एक वेगळा भाग असतो आणि व्यक्तिगत जीवनात आपण काही गोष्टी संबंध हितसंबंध जपत असतो, तो वेगळा भाग आहे ना. म्हणजे विरोधी एकमेकाच्या विरोधात कुणी शुभेच्छा द्यावा नाही का? आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाला सगळ्यात आधी प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते. त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस आहे, मी शुभेच्छा देणारच ना. मी आत्ता फोन केला होता दादांना, दाखवू तुम्हाला नंबर सुद्धा. काय उचलला नाही? फोन झाला ना, हे तुम्हाला वाचता येतं का मराठी? पुढे रे हे बघ ना. हां म्हणजे दादांना फोन करून शुभेच्छा काय म्हटले? दादांचं काय? अरे पण शुभेच्छा द्याव्याच लागतात ना. आम्ही राजकारणामध्ये एकत्र राहिलेले माणसं आहेत ना. आम्ही राजकारण समाजकार्य एकत्र केलेलं, त्यामुळे शुभेच्छा देणं आणि राजकारणाच्यात वेगळं अंतर आहे ना. शेवट आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या निष्ठेला बांध दिलेत. त्यामुळे पवारसाहेब हे आमच्यासाठी दैव होते. त्याच्याबरोबर आम्ही समाजकार्य राजकारण एकत्र केलेले, शुभेच्छा देणारच ना. पाहतोय की अजितदादांचा आज वाढदिवस आहे आणि राजकारणातले खरं तर मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा ज्या आहेत ते दिले, अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश कुमार स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली.